म म्हणजे मायेचा, उ म्हणजे उत्सवाचा, ल म्हणजे लाडका. मायेच्या उत्सवाचा लाडका राजा म्हणजेच माऊलीचा राजा. नमस्कार मंडळी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलीचा राजा नवीन काही घेऊन येणार त्याची उत्सुकता तुम्हा आम्हाला सर्वांना लागलेली असते. चला तर मग पाहूया ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनशैलीवर आधारित काही चमत्कारिक दृश्य. कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली. वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. महाराज मला माफ करा. उठ. पुढील आयुष्यात तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल. एके दिवशी दोन मुस्लिम लोक श्री स्वामी समर्थ महाराजांची मस्करी करण्याकरिता त्यांना मोकळी चिलीम ओढायला देतात. पण महाराजांची लीला इतकी आगाध की मोकळी चिलीम महाराज अग्नी वाचून पेटवतात. कोई हिंदू साधु लगता है. अरे मुझे तो ये पागल लगता है. वैसे भी अक्कलकोट में पागलों की कमी नहीं. देख ना, 3 दिन से यहाँ बैठा है, ना कुछ खाया है ना कुछ पिया है. चल इस पागल का थोड़ा मजाक उड़ाते हैं. चल महाराज, चिलीम पियोगे? या अल्लाह, क्या चमत्कार हो गया. ये तो सचमुच का अवलिया है. मैंने इन्हें भूखा रखा, बड़ी गलती हो गई. हा चमत्कार बघून त्या दोन मुस्लिम लोकांना आपली चूक लक्षात येते आणि ते महाराजांना शरण येतात आणि महाराजांची माफी सुद्धा मागतात. श्री स्वामी समर्थ महाराजांना लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडत असे. ते सतत लहान मुलांच्या बरोबर खेळत असत. त्यातीलच एक लहान मुलांसोबत खेळणारा हा क्षण म्हणजेच महाराज लहान मुलांच्या सोबत गोट्यांचा खेळ खेळतायत. महाराज ही गोटी मारा. नाही महाराज, ही गोटी मारा. महाराज ही मारते का बघा. मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे आणि कौलारू होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याच्याकडे एक गाय होती. ती दूध देत नसे. मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही. त्या ब्राह्मणाची श्री स्वामींवर मनापासून श्रद्धा होती. तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे का. आणि त्याच्याकडे भोजन घेण्यासाठी मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्या घरी निघाले. स्वामी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दुपार झाली होती. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. श्री समर्थांना आपल्या दारात आलेलं बघून त्या गरीब ब्राह्मणाला परमानंद झाला. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्याने स्वामींना आदरपूर्वक आपल्या घरात नेले. गंधफुले वाहून त्यांची सेवा केली. मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे, तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशम्या करून खाऊ घाल. महाराज क्षमा करा,
माझी गाय भाकड आहे, दूध देत नाही. पण गोमाता आहे महाराज, सोडूनही देता येत नाही, म्हणून तिला सांभाळतो. तुम्हाला दूध हवं असल्यास बाजारात जाऊन दूध आणतो, त्याच्या दशम्या करतो आणि तुम्हाला देतो. तुला मी काय सांगितलं, समजलं नाही का? मला तर त्याच गाईचं दूध हवं आहे. क्षमा असावी महाराज. चल बरं, दाखव मला तुझी भाकड गाय. मीच बघतो काय झालंय ते. गाय आहे, दूध कशी देत नाही? ब्राह्मणाने श्री स्वामींना ती गाय दाखवली. हे गोमाते, तू दूध का देत नाहीस? दूध न देता या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस? तुझा मालक दरिद्री आहे बर का, त्याला असा त्रास देऊ नकोस. चल आता हट्ट सोड बरं, आणि आजपासून नियमित भरपूर दूध द्यायला लाग बघू. जा आता दूध काढ बघू. आणि त्यावेळी गायीने भरपूर दूध दिले. तो चमत्कार बघून त्या ब्राह्मणासमवेत त्याचा परिवार आणि आसपासचे सारे लोक थक्क झाले. इतक्या वर्षापासून दूध न देणारी भाकड गाय स्वामींच्या एका छोट्याशा विनंतीवरून दूध देऊ लागली आणि स्वामींनी त्या ब्राह्मणाचा उद्धार केला. मंगळवेढ्यात राहून स्वामींनी अशा अनेक भक्तांवर आपली कृपा केली. कोण आहात तुम्ही? सांगा ना, कोण आहात तुम्ही? कोण आहे मी? मीच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मीच श्रीपाद वल्लभ. मीच नृसिंह सरस्वती. मीच आदिमाया, आदिशक्ती. मीच दुर्गा. मीच महालक्ष्मी. मी द्वारकेचा श्रीकृष्ण. मीच पंढरीचा पांडुरंग. श्री स्वामी समर्थ. इकडे तिकडे काय पाहतोस? मी कुठेही गेलेलो नाही. एकदा अंतःकरणातून हात मारून तर बघ. मी तुला नक्की दिसेल. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी.
आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई